हॅलो, नमस्कार। तर आज आपण ह्या सोयाबीनपासून एकदम कुरकुरीत असे सोया पॉपकॉर्न बनवणार आहोत। बनवायला अगदी सोपे आहेत आणि हे सोया पॉपकॉर्न ऑइली होऊ नये म्हणून मी एक अशी ट्रिक सांगितली आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी 2 वाटी सोयाबीन वडी घेतली आहे। आता यातून थोड्या मोठ्या आकारात पण सोयाबीन वडी मिळतात। जर तुमच्याकडे त्या वड्या असतील तर तुम्ही ते पण वापरू शकता। आता या सोयाबीन वडीला आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे। त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकायचं आहे। मिठामुळे सोयाबीन वडी आतपर्यंत चविष्ट लागते, म्हणजे पांचट वगैरे लागत नाही, म्हणून मीठ आवर्जून टाका। आता आपण या सोयाबीन वडीला 10 मिनिट भिजवत ठेवूयात। जर तुम्हाला भिजवायचं नसेल तर तुम्ही हे उकळूनही घेऊ शकता, पण अगदी 10 मिनिटात आपले सोयाबीन वडी भिजून जातात, म्हणून शक्यतो तर भिजवूनच ठेवा। 10 मिनिटानंतर आता ही सोयाबीन वडी भिजली आहे का ते बघूयात। तर बघा, अगदी आतमध्येपर्यंत भिजली आहे आणि आकारातही त्याचा आकार फुलला आहे। आता या सोयाबीन वडीला आपल्याला हाताच्या साहाय्याने प्रेस करून याच्यातील सगळं पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे तळल्यानंतर आपले सोया पॉपकॉर्न नरम पडणार नाहीत, म्हणून याला एकदम कोरडं करून घ्यायचं। तर बघा, अशा प्रकारे याच्यामध्ये पाण्याचा अंश ठेवायचा नाही। यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊयात। त्यासाठी इथे मी हा चिकन 65चा मसाला वापरला आहे। जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता। तर हा मसाला इथे मी 2 चम्मच टाकून घेतला आहे आणि 1 चम्मच आपल्याला मैदा टाकायचा आहे आणि त्याचबरोबर 1 चम्मच आलं लसूण पेस्ट आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला बाकी कुठले मसाले टाकायचे नाही आहेत। जो मी चिकन 65 मसाला वापरलेला आहे त्यामध्ये फूड कलर टाकलेला असतो आणि मीठही टाकलेलं असतं, म्हणून मी इथे मीठ टाकून घेतलं नाही आहे। आणि फूड कलर पण ऑप्शनल आहे, जर तुम्हाला फूड कलर वापरायचा नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, पण तुम्ही या मसाल्याच्या ऐवजी जर कॉर्नफ्लॉवरचा वापर केला असेल तर मीठ नक्की टाका। आणि आता आपल्याला यामध्ये पाणी न टाकता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। जर हे खूपच कोरडं वाटत असेल तर फक्त हाताला थोडंसं पाणी लावून हे मिक्स करून घ्यायचं। आता हे सोया पॉपकॉर्न आपण तळून घेऊयात। त्यासाठी एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं। हे तेल आता छान गरम होऊ देऊयात। हे सोया पॉपकॉर्न ऑइली होऊ नये म्हणून काय करायचं, सगळ्यात आधी आपल्याला तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम असतानाच आपल्याला हे पॉपकॉर्न त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। पॉपकॉर्न टाकत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि पॉपकॉर्न टाकून झाल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि नंतर मग मंद गॅसवर आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत। जेव्हा आपण व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये पॉपकॉर्न टाकतो तर पॉपकॉर्नवर एक कोटिंग तयार होते आणि तेल आतमध्येपर्यंत जात नाही, म्हणून अशा प्रकारेच पॉपकॉर्न पूर्ण तळून घ्यायचे। तर बघा, पॉपकॉर्न तळताना याच्यामध्ये मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत, म्हणजे फ्लेवर छान येईल। लसूण या तेलामध्ये तळत जातो आणि तेलामध्ये त्या लसणाचा फ्लेवर उतरतो आणि तोच फ्लेवर आपल्या पॉपकॉर्नला लागतो, म्हणून अजूनच त्याची चव वाढते। तर इथे सगळे पॉपकॉर्न तळून झालेत। तर तुम्हाला इथे आवाजावरून समजलंच असेल की हे सोया पॉपकॉर्न किती क्रिस्पी झालेत आणि इथे मी तुम्हाला तोडूनही दाखवते। याच्यामध्ये अजिबात तेल जात नाही किंवा तेलकट होत नाहीत, म्हणून तुम्ही पण हे पॉपकॉर्न घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा। आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय।